कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. महाडमधील मारहाण प्रकरणातील तिघेजण अटकेत. 2 आरोपींना विमानतळावरून घेतले ताब्यात. 29 डिसेंबर पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी. मुख्य आरोपींच्या अटकेकडे सर्वांचेच लक्ष. मंगेश काळोखे हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर. दिवसाढवळ्या हल्ल्याचे दृश्य स्पष्ट. खोपोली परिसरात खळबळ उडाली. आरोपींच्या ओळखीवरती तपास वेगाने. मद्यधुंद तरुणाचा खारघरमध्ये धिंगाणा. वाईन शॉपमध्ये तोडफोड प्रकरण. नागरिकांनी धरून दिला चांगलाच चोप. गुहागर समुद्र किनाऱ्यावरती भानामती सारखा प्रकार. जेटी परिसरात लिंबू मिरच्या अगरबत्त्या. पर्यटकांमध्ये भीती. आणि आंबा नदी पात्रात अनोळखी मृतदेह. वराड जांभूळपाडा परिसरामध्ये खळबळ. मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू. आता पाहूया सविस्तर वृत्त. महाडमध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या राजकीय राड्या प्रकरणी पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगाने फिरवलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संघर्षात सहभागी असलेल्या आणखी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 2 आरोपींना पोलिसांनी थेट विमानतळावरून ताब्यात घेतले असून एकाला त्याच्याच घरातून अटक केलेली आहे. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून हे आरोपी फरार होते. आरोपींच्या शोधासाठी महाड पोलिसांनी 2 विशेष पथके तैनात केली होती. यातील पहिल्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे प्रतीक शिंदे आणि प्रतीक पवार यांना मुंबई गोवा विमान प्रवासादरम्यान विमानतळावरती बेड्या ठोकल्या. तर दुसऱ्या पथकाने अमित कदम याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. या 3ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यासह इतर मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत असून मुख्य आरोपींच्या अटकेबाबत महाड शहरात मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या दृश्यांमुळे हल्ला कसा झाला याची स्पष्ट मांडणी दिसून येत आहे. खालापूर तालुक्यातील रहाटवडे साईबाबा नगर येथे सामाजिक कार्यकर्ते व नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने निघरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना आता समोर आलेल्या फुटेजमुळे चर्चांना अधिक उधाण आलेले आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस तपास अधिक वेगाने सुरू असून आरोपींच्या हालचाली व गुन्ह्याचा क्रम समजण्यास मदत होत असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे. नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. रायगडमधील खोपोली येथे झालेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणामुळे सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. या हत्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती गंभीर आरोप केलेले आहेत. या हत्येचा खरा सूत्रधार सुतारवाडीत असल्याचा खळबळजनक दावा थोरवे यांनी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांची तातडीची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी सुनील तटकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत शांतता आणि संयम पाळण्याचे कडक आदेश दिलेले आहेत. या गंभीर प्रकरणामुळे रायगडमधील राजकीय संघर्ष आता टोकाला पोहोचला असून आगामी काळामध्ये याचे मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. आपण शांततेने थोडा बसायला काय पुनर्विचार करायची चर्चा करीन. अधिक काही गोष्टी समजून घेण्याचा त्याने प्रयत्न करेन. मी जाहीररित्या सांगितले नाही मग अशी माध्यमाची बोलत असताना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करेन जितका तपास दरम्यान त्या तपास यंत्रणेची वेगळी SIT जरी त्यांनी स्थापन केली तरी हरकत नाही. म्हणजे मग तुम्ही काय 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 केलं नंतर या घटनेच्या नंतर ते सुद्धा अर्धा त्यासमोर येणं हे तितकंच क्रमप्राप्त राहील. एवढंच छोटेखानी वाक्यामध्ये आपल्या समोर समाज व्यक्त करत असताना मी या ठिकाणी बोलतो. अधिक काही बोलत नाही आणि खूप काही बोलायचं आहे पण योग्य वेळेला बोलण्याची संधी परमेश्वर आपल्याला देईल एवढंच या ठिकाणी अंतर सांगतो.
खालापूर तालुक्यातील खोपोली शहरामध्ये नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने हत्या झाल्यानंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेनंतर नातेवाईक, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी गावात हल्लाबोल करत मोठा जमाव केला। मिळालेल्या माहितीप्रमाणे संतप्त नागरिकांनी पोलिसांना गावात प्रवेशाला मज्जाव केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी काळोखे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। काल मंगेशची जी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे, आम्ही कालपासून आम्ही हे सगळं चित्र पाहतोय। आम्ही लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आत्तापर्यंत सामोरे गेलो, परंतु आत्ताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण। सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माज आणणे, आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीडनंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे, आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे। अशा पद्धतीचं कृत्य यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे। आणि या सगळ्यांनी प्लॅन करूनच मंगेशला सातत्याने ते प्रेशर करत होते, पण मंगेश कधीही त्यांना बली पडलेला नव्हता। हा माझा अतिशय विश्वासू साथीदार, अतिशय विश्वासू सहकारी, प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा माझा कार्यकर्ता, आणि ह्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। या सगळ्यांना फाशीची सजा होईपर्यंत आम्ही यांना त्या ठिकाणी माफ करणार नाही। खोपोलीतील धक्कादायक हत्याकांडानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती तसेच आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक असलेल्या मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने हत्या झाल्यानंतर परिसरात संताप उसळला होता। आरोपींना तात्काळ अटक व कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना जलद शिक्षा होईल असे आश्वासन दिले आहे। त्यांनी पोलीस आणि प्रशासनाला काटेकोर तपासाचे निर्देश दिले असून कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट केले आहे। दरम्यान घटनास्थळ परिसरामध्ये वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा समाजसेवक त्याच्यावर निर्गुण हल्ला करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला। अतिशय अमानवीय पद्धतीने, क्रूरपणे त्याची हत्या झालेली आहे आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे, पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून। हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून या सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे। त्याच्या परिवारच्या भावना अतिशय तीव्र आहेत, इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे। नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे। अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करताय ही याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामा नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे। खोपोलीतील निष्ठावंत शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी संतापाची लाट उसळलेली असून या निगृण हत्येचा तीव्र निषेध शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे। राजकीय सुडातून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत असून दोषींवरती तात्काळ कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। या घटनेच्या निषेधार्थ पोयनाड येथे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आयोजित करण्यात आले। यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही हत्या एका व्यक्तीची नसून संपूर्ण शिवसेनेवरती झालेला हल्ला आहे अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। परवा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली, त्या हत्येमागील जे सूत्रधार कोण आहेत आणि जे आरोपी आहेत
त्यांना तात्काळ अटक होऊन त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे। यासाठी जो आमचा आजचा निषेधाचं आंदोलन आहे आणि त्यांचा ह्या मागचा आरोपींच्या मागचा जो सूत्रधार कोण आहे त्याची लवकरात लवकर त्यांना अटक व्हायला पाहिजे। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असेच रस्ता रोको किंवा निषेधाचे आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे। तरी प्रशासनाला पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की ह्या हत्येमागील जो कोण सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे। खारघर परिसरामध्ये मद्यधुंद तरुणाने मोठा धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे। रात्री उशिरा दारूच्या नशेमध्ये असलेल्या एका तरुणाने गोल्ड कॉइन वाईन शॉपमध्ये घुसून तोडफोड केली। नशेच्या भरामध्ये त्याने लाकडी बांबूच्या सहाय्याने दुकानाचा नामफलक फोडत परिसरात दहशत निर्माण केली। अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे आसपास एकच खळबळ उडाली। घटनेदरम्यान संतप्त स्थानिक नागरिकांनी त्या तरुणाला पकडून चोप दिला आणि पोलिसांना माहिती दिली। दरम्यान खारघर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व संबंधित तरुणाला ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली असून तोडफोडी मागील कारणांचा पुढील तपास सुरू आहे। पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवरती गुहागर समुद्र किनाऱ्यावरती भानामती सदृश्य प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडालेली आहे। गुहागर पोलीस स्थानकापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरती जेटी परिसरामध्ये अनेक ठिकाणी लिंबू, मिरच्या आणि जळक्या अगरबत्त्यांचे अवशेष दिसून आले आहेत। दिवसाढवळ्या असा विचित्र प्रकार उघडकीस आल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून काही ठिकाणी संतापाची सूर उमटत आहेत। घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा आणि देखरेखीवरील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून पोलीस प्रशासन तसेच नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवरती पर्यटक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याबाबत चर्चांना उधाण आले असून परिसरात सतर्कता वाढवण्याची मागणी होत आहे। दरम्यान संबंधित जागेची पाहणी करून पुढील कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। रायगडच्या सुधागड तालुक्यातील पाली खोपोली राज्य महामार्गालगत वराड जांभूळपाडा येथील आंबा नदीच्या लहान पुलाजवळील पात्रामध्ये एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। सकाळच्या सुमारास स्थानिकांना मृतदेह दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली। दरम्यान पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी सुधागडात सापडलेल्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाच्या घटनेनंतर पुन्हा नदीपात्रामध्ये मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत। मृतदेह कसा आणि कोणत्या परिस्थितीत नदीत आला याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील स्थिती स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातून एक गंभीर समस्या समोर येत आहे। तालुक्यातील रोवले आणि उंबरशेत परिसरामध्ये सुरू असलेल्या मायनिंग कामामुळे मांदिवली येथील शेतकरी सध्या मोठ्या संकटामध्ये सापडलेले आहेत। एकीकडे खाणकाम सुरू असताना दुसरीकडे मात्र सामान्य शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय देण्याचे काम सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मायनिंग कंपनीच्या अवजड डंपरांची वाहतूक या परिसरातून रात्रंदिवस सुरू असते। या डंपरमधून रस्त्यावरती मोठमोठे दगड रस्त्यावर पडतात। यामुळे दुचाकी स्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून रस्त्यावरती घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। अनेक प्रवाशांना यामुळे गंभीर दुखापत देखील झालेली आहे। या वाहतुकीचा सर्वात मोठा फटका कोकणातील मुख्य पीक असलेल्या आंबा आणि काजू बागायतदारांना बसत आहे। डंपर मधून उडणाऱ्या धुळीचे जाड थर झाडांवरती साचत आहेत, ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे। फळांची गुणवत्ता देखील ढासळलेली आहे। उत्पादनात प्रचंड घट झाल्याने हताश होऊन अनेक शेतकऱ्यांनी आता आपली पारंपरिक शेती करणेच सोडून दिलेले आहे। प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन संबंधित कंपनीवरती कडक कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे। पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा परिसरातील रेल्वे ट्रॅकवरती आज पहाटे एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला। रेल्वेच्या धडकेत हा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे। या भागामध्ये पूर्वी बिबट्यांचे दर्शन क्वचितच झालेले होते, मात्र अचानक मृत अवस्थेत बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अलीकडे जंगल परिसरातून वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याच्या घटना वाढू लागलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांनी राज्य व केंद्र शासनाने तात्काळ लक्ष देऊन या क्षेत्रात उपाययोजना कराव्यात अशी मागणी केलेली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी तात्काळ दौरा करून पंचनामा केला असून मृत बिबट्याचे अवयव चाचणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। रेल्वे ट्रॅक जवळील परिसरामध्ये इशारा फलक रात्री पाळत व जनजागृती मोहीम राबवावी अशी ही ग्रामस्थांची अपेक्षा आहे। सध्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे।
लोटे परशुराम MIDC मधील PFAS म्हणजेच फॉरेव्हर केमिकल्स उत्पादनावरून वाद पुन्हा पेटलेला असून लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनी विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे. कोकणात प्रदूषण करणारे उद्योग येऊ देणार नाहीत असा शब्द उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला होता. मग PFAS सारख्या घातक रसायनांना परवानगी कशी असा थेट सवाल उपजिल्हा प्रमुख सचिन आमरे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून प्रदूषण होणार नाही याची लेखी हमी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जर एवढं घातक केमिकल जे प्लास्टिक सुद्धा नष्ट होत नसेल, प्लास्टिक पेक्षा पण तो घातक विषय आहे की जो नष्टच होणार नाही, तो प्रत्येक शरीरामध्ये घुसणार आहे. उद्या रस्त्याने जाताना एखादा अपघात झाला, तिथं काय झालं तर त्याला जबाबदार कोण? उद्योगमंत्र्यांची जबाबदारी घ्यावी. माझं थेट जिल्हा प्रमुख म्हणून त्याला आव्हान आहे. भविष्यामध्ये याचा कुठेही अनर्थ होणार नाही याची त्यांनी जबाबदारी घ्यावी, एवढंच मी सांगेन या निमित्ताने. राजापूर येथील काँग्रेस कार्यकर्ते आणि फ्रेश न्यूजचे रत्नागिरी प्रतिनिधी सिद्धेश मराठे यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा राजापूर तालुका काँग्रेसतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. या संदर्भात तालुका काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी महामुनी, कलेक्टर तसेच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांना निवेदन सादर केले आहे. हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्य व नूतन नगराध्यक्ष उस्नाबानू खलिपे, नूतन नगरसेवक ॲडव्होकेट जमीर खलिपे यांच्यासह काँग्रेसचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील 4 दिवसात आरोपींना अटक न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरू असून हल्लेखोरांवरती कठोर कारवाईची मागणी वाढत आहे. कदाचित काल आमच्या एका पदाधिकाऱ्यावर, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावरती एक भ्याड हल्ला झाला आणि त्याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे. त्याचप्रमाणे आज पोलीस स्टेशनला PI साहेब यादव साहेब यांच्याकडे आपण तक्रार नोंदवलेली आहे आणि 4 दिवसात त्याचा तपास व्हावा, हल्लेखोरांनी वापरलेल्या गाड्या ताब्यात घ्याव्यात यासाठी निवेदन दिलेलं आहे. अन्यथा आम्हाला उपोषण किंवा आंदोलन तीव्र छेडावं लागेल याची आम्ही त्यांना कल्पना आज दिलेली आहे. आणि यापूर्वीचा राजापूरचा इतिहास बघता आजपर्यंत राजकीय हल्ले झाले नव्हते, परंतु हा एक राजकीय हल्लासुद्धा होऊ शकतो किंवा पत्रकारांवरील एक हल्ला होऊ शकतो, ज्यामध्ये आजपर्यंत यापूर्वी 2 पत्रकारांची संशयास्पद हा मृत्यू झालेला आहे. एक तर हत्या नोंदवली गेलेली आहे, ज्याला गाडीने ॲक्सिडेंट रूपी त्याला मारण्यात आलं होतं. त्यामुळे पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला समजला जाईल. तरी आम्ही माझ्या पक्षाच्या वतीने सिद्धेश मराठे या कार्यकर्त्याच्या खंबीरपणे पाठी राहण्याचा आम्ही जाहीर करतो आणि त्याचप्रमाणे भविष्यात राजापूरमध्ये दहशत होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यामध्ये शिवसेनेचे धाराशिव संपर्क प्रमुख व माजी आमदार राजन साळवी यांनी नगरसेवकांना महत्त्वाचे मार्गदर्शन दिले. नगरसेवक म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर 50% विकास कामे आणि 50% जनसंपर्क यावरती भर द्या. वडीलधाऱ्यांशी सौजन्याने वागा, लोकांशी सतत संपर्क ठेवा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. जिल्हाभर महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितले की पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणावरती विकास कामे सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 5 कोटींचा निधी प्राप्त झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे. भविष्यात या निधीतून कामांना गती मिळेल, तसेच प्रत्येक नगरसेवकाला 5 लाख रुपयांची विकास कामे देण्यात आल्याची घोषणा यावेळी साळवींनी केली आहे. कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष सायली कुरूप व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्याकरता निधी द्यायचं कबूल केलं. त्या पद्धतीने मला जवळजवळ 5 कोटी रुपये मला एकनाथ शिंदे साहेबांनी कामं सुचवा म्हणून सांगितलं होतं. पण मी विचार केला, म्हटलं निधी देऊन मागच्या मागे निवडून द्याल, कारण निधीचा उपयोग होतो जसं नाही आहे. म्हणजे नवनिर्वाचित मंडळी येतील त्यांना निधी मिळाला पाहिजे या भावनेने मी त्याला सांगितलं सचिवांना की ते 5 कोटी माझी शिल्लक ठेवा. त्याची पत्र मी तुम्हाला आत्ता देत नाही, नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीनंतर तुम्हाला 5 कोटीची कामं आम्ही देऊ असं त्यांना सांगितलं. त्याच पद्धतीने राजापूर असेल, लांजा असेल,
रत्नागिरी असेल किंवा अन्य ठिकाणी जो आपला परिवार त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला उदय सामंत साहेब कमी पडणार नाही, भैया सामंत कमी पडणार नाही. त्यांच्या जोडीला खालीचा वाटा म्हणून मी सुद्धा तुम्हाला एक 5-5 लाखाची कामं प्रत्येक नगरसेवकांना देऊ असं एक ठिकाणी आपल्याला रिकामपत्र पाठवायचं नाही, ही आपली पद्धत आहे. आणि म्हणून असं यश मिळालं, फक्त यश मिळवणं सोपं असतं, ते टिकवणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सूत्र सांगतो, माझ्याशी मी बोललो तुम्हाला की नगरसेवक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर 100% कामं कधी होत नाहीत, कधी होणार नाही. आणि यासाठी फक्त 50% विकास कामं करायची. विकास कामासाठी तुम्ही आमच्याशी भांडायचं, आमच्याकडे विकास निधी घेऊन जायचा आणि 50% जनसंपर्कावरती भर दिला पाहिजे. हे सूत्र लक्षात ठेवा. लांजा येथे बोलताना शिवसेनेचे धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार राजन साळवी यांनी महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशाचा उल्लेख करत समाधान व्यक्त केले आहे. महायुतीच्या विकासाभिमुख कारभारावरती जनतेने विश्वास दाखवला असून याच पाठबळावरती आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला विजय मिळेल असा ठाम विश्वास साळवींनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनत, संघटन शक्ती आणि जनसंपर्कामुळे हा विजय शक्य झाल्याचे ते म्हणाले आहेत. पुढील काळात महायुती जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत विकासाच्या अजेंड्यावरती काम करत राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन यावेळी साळवींनी केले आहे. पडलेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यश महायुतीला मिळाले आणि मग त्याच धर्तीवरती महानगर निवडणुकीची घोषणा झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा 15 तारखेला जे मतदान होणार आहे, 16 ते निकाल लागणार आहे, त्यामध्ये सुद्धा 100% मला विश्वास आहे ही जनता पुन्हा एकदा त्या ठिकाणी महायुतीला यश देईल, आम्हाला विश्वास आहे. कणकवली नगर परिषद निवडणुकीमध्ये विजयी ठरलेल्या संदेश पारकर यांच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या आपुलकीच्या स्वभावाचे कौतुक केले आहे. गेल्या 30 वर्षात संदेश पारकर यांनी आपल्या स्वभावात कधीच बदल केला नाही. सर्वांशी आपुलकीचे संवादाचे नाते जपले आणि लोकांमध्ये मिसळून काम केले. हा स्वभाव त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला असे मत व्यक्त करण्यात आले. पारकर यांनी निवडणूक निकालानंतर बोलताना सांगितले की आता निवडणुका संपल्या असून मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करणे हीच खरी जबाबदारी आहे. सर्व 17 नगरसेवकांनी राजकारणापेक्षा शहराच्या हिताला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आगामी काळामध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांवरती आणि विकास प्रकल्पांवरती लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार पारकर यांनी यावेळी व्यक्त केलाय. या सगळ्या यशामध्ये माझे मोठे बंधू आहेत ते, म्हणून संदेश पारकरांना मी एकच सांगेन की तुम्हाला जे यश मिळालेले आहे हे यश तुमच्या 30 वर्षांच्या वावरण्यातला स्वभाव जो तुम्ही बदलला नाही त्या स्वभावावर नागरिक तुमच्या बरोबर गेले आहेत. प्रत्येक नागरिकांना तुम्ही किंमत दिली आहे. माझी अपेक्षा तीच आहे आपल्याकडून की भविष्यामध्ये तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका. तुम्ही तुमच्या स्वभावावर ठाम राहा आणि ह्या जनतेला जनतेच्या मर्जीनुसार या शहराचा विकास होणं गरजेचं आहे. जनतेला जे काय विकास पाहिजे, जनतेची मर्जी महत्त्वाची आहे. आपण व आपल्या नगरसेवकांनी जनतेशी प्रामाणिक राहावं, जनतेला विश्वासात घेऊन या शहराचा विकास करावा. सर्व नगरसेवकांनी आता राजकारण बाजूला ठेवावं आणि ह्या कणकवली शहरासाठी, कणकवली शहरातलं भविष्यामध्ये कणकवली शहर कशा पद्धतीनं होईल, कशा सुखसुविधा या जनतेला मिळतील, ह्याच्यामध्ये सगळ्या नगरसेवकांनी एकी दाखवून ह्या जिल्ह्यामध्ये संघर्ष आणि विरोध ह्या कणकवली शहरामध्ये कणकवलीकरांचे कार्यकर्तेच करू शकतात आणि कणकवलीसाठी एकी या कणकवली शहरातलेच कार्यकर्ते करू शकतात. हे उदाहरण या जिल्ह्यातील जनतेला द्या, एवढी अपेक्षा आम्ही 17 नगरसेवक नगराध्यक्ष. महाराष्ट्रामधील सध्याची बदलती राजकीय परिस्थिती पाहता रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. पेण तालुक्यात मनसेला मोठे यश मिळाले असून नामवंत समाजसेवक रुपेश म्हात्रे म्हणजेच बुवा आणि आदिवासी समाजाचे खंबीर युवा नेते महादेव ठाकूर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह सहकार्यांसह पक्षाचा झेंडा हाती घेतलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार
पार पडलाय। रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीपदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण विधानसभा कार्यालयात या दोन्ही नेत्यांनी अधिकृतपणे पक्ष प्रवेश केला आहे। यावेळी बोलताना संदीपदादा ठाकूर म्हणाले की रुपेश म्हात्रे आणि महादेव ठाकूर यांच्यासारख्या जनसंपर्क असलेल्या नेत्यांमुळे पक्षाची पाळेमुळे तळागाळामध्ये अधिक घट्ट होतील। सामाजिक बांधिलकी जपणारे हे नेतृत्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच यशस्वी ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। या कार्यक्रमाला पेण तालुका महिला अध्यक्षा गौरीताई पाटील व्होरा, उपतालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, नितेश पाटील, विजय पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेचा हा पक्ष प्रवेश पेण विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये ख्रिसमस नाताळाच्या सुट्टीत शालेय सहलींची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे। डिसेंबर महिन्यातच कोकणात मोठ्या प्रमाणावरती पर्यटक दाखल होतात। त्यातच नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती पर्यटनाची लगबग आणखी वाढलेली आहे। या काळात शाळांना सुट्टी असल्याने मुंबईसह इतर भागातील काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सहली कोकणात आयोजित केल्या आहेत। अलिबाग, नागाव आणि मुरुड परिसरातील रिसॉर्ट व फार्म हाऊसना विशेष पसंती मिळत आहे। आई फाउंडेशन रिसॉर्टसह विविध पर्यटन स्थळांवरती शाळकरी मुले खेळण्यात दंग असल्याचे चित्र आहे। समुद्र किनाऱ्यावरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षकांनी सुरक्षा आणि खबरदारीला प्राधान्य देत मुलांना जास्तीत जास्त रिसॉर्ट व फार्म हाऊस परिसरातच खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी नेण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे। त्यामुळे मुलांना सुरक्षित वातावरणात सहलीचा आनंद घेता येत असून पर्यटन व्यवसायालाही दिलासा मिळत आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक येथे सामाजिक बांधिलकी जपणारा एक स्तुत्य उपक्रम पार पडलाय। मैत्री प्रतिष्ठान सामाजिक संस्था आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले। संस्थेचे संस्थापक आणि शिवसेना धाटाव विभाग प्रमुख निलेश वारंगे यांच्या पुढाकारातून हा मदतीचा हात देण्यात आलेला आहे। शिवसेनेचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीदवाक्य प्रमाण मानून निलेश वारंगे सातत्याने लोकोपयोगी कामे करत असतात। या कार्यक्रमासाठी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। दळवी यांनी गावदेवी भवानी मातेचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली। यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी निलेश वारंगे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले आहे। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा विश्वास व्यक्त करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आहेत। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष अमित घाग यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी गती मिळणार असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। विद्यार्थ्यांना आता गावामध्ये काय द्यायचं म्हणून एक कल्पना मी सुचवली की आपण विद्यार्थ्यांना आपल्या गावातल्या एक सायकल वाटपाचा कार्यक्रम करूया आणि हे कार्यक्रम माझ्या मनातून आलं आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि आता सुंदर असा कार्यक्रम तुमच्या सोबत आपला हा संपन्न होत आहे। मैत्री प्रतिष्ठान आणि शिवसेना याच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे। आपण जवळजवळ 20 घरघंटी या आपल्या विभागामध्ये दिलेल्या आहेत। त्यासोबत 20 आपण शिलाई मशीन या आपल्या संस्थेकडून दिलेल्या आहेत। दरवर्षी आपण शैक्षणिक शिबिर राबवतो, शाळेला प्रत्येक गोष्टीची मदत करतो। ज्या ज्या शाळा आपल्या मराठी शाळा ज्या आता पडत आलेल्या आहेत किंवा बंद पडत आलेल्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आपण सतत काही ना काहीतरी आपल्या शैक्षणिक साहित्याचं मार्गदर्शन करत असतो ना, शैक्षणिक साहित्य पुरवत असतो। तर अशा आमच्या संस्था आणि शिवसेनेच्या ब्रीदवाक्यानुसार आम्ही काम करत आहोत। खरं तर अभिमानास्पद निश्चित आहे मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी निलेशसारख्या एक उभरत्या चेहऱ्याने या ठिकाणी विशेषतः माझ्या माता भगिनी असतील, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांना सायकलचं वाटप केलं की ज्यांना खरंच त्याची नितांत गरज आहे आणि एक लोकप्रिय काम त्यांनी या ठिकाणी करून आज अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी साजरा होतोय आणि मला अभिमान आहे की येणाऱ्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा विचार नक्की केला जाईल। पण अशा पद्धतीचा कार्यक्रम करणं आणि इन जनरल पब्लिकमध्ये राहून जनतेची सेवा करणं त्यातलाच एक भाग आहे। म्हणून विशेषतः निलेश मी मनापासून अभिनंदन निश्चित करेन। अशा पद्धतीची कामं त्याच्यातून अनेक वेळा घडू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मैत्री प्रतिष्ठानला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो। पेण येथील प्रसिद्ध उद्योजक वैभव म्हात्रे यांनी आपला वाढदिवस कोणत्याही डामडौला विना अत्यंत साध्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला आहे।
त्यांनी आपला वाढदिवस तरणकोप येथील अंकुर आश्रमात आदिवासी, स्थलांतरित आणि गरजू मुलांसोबत साजरा करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय। यावेळी म्हात्रे यांनी आश्रमातील मुलांना बसण्यासाठी सतरंजी आणि शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप केले। केवळ वस्तू देऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या कुटुंबासह मुलांसोबत बसून जेवणाचा आनंदही घेतलाय। आपल्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या भेटीमुळे मुलांच्या चेहऱ्यावरती मोठा आनंद पाहायला मिळाला। मुलांनी सुद्धा स्वतः तयार केलेले फुलांचे गुच्छ आणि ग्रीटिंग्स कार्ड देऊन वैभव म्हात्रे यांचे स्वागत केले। या उपक्रमामध्ये म्हात्रे कुटुंबातील सदस्य आणि आश्रमाच्या संचालिका वैशाली पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। वैभव म्हात्रे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। की समाजामध्ये तुमच्यासारखे दानशूर लोक फार कमी आहेत आणि हे सर्व करत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अपेक्षा न ठेवता गोरगरिबांच्या मुलांचं कल्याण कसं होईल, त्यांचं भविष्य उज्ज्वल कसं होईल हाच विचार सातत्याने तुम्ही मनामध्ये ठेवत असता। आणि त्याच निमित्ताने आज हा जो काही कार्यक्रम आपण या ठिकाणी घडून आणला, खूप खरंच या ठिकाणी खूप अभिमान वाटतो की या निमित्ताने या कार्यक्रमाला मला हजर राहण्याची संधी लाभली, भाग्य लाभलं। कारण ही तरुण पिढी जी आहेत यांना कुठंतरी मनामध्ये जिद्द निर्माण झाली पाहिजे आणि यांच्या भविष्यातले जे काही स्वप्न आहेत यांना वेळोवेळी असे कार्यक्रम म्हणा किंवा मार्गदर्शन परत या ठिकाणी काही व्याख्यानं लेक्चर आयोजित केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे काही भविष्याच्या बद्दलची जी काही ऊर्जा त्यांना त्या ठिकाणी मिळते, हे या अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। मी एवढं सांगेन, मी पहिल्यांदा इथे आल्यानंतर इथं जर बघितलं मी, कारण एवढ्या लांबून मुलं शिक्षणासाठी फक्त येतात, अतिशय गरीब परिस्थिती, आणि या गरीब परिस्थितीमध्ये तुम्हा मुलांना एक बोलतात कोणातरी एक सपोर्टचा हात असतो, तो सपोर्टचा सगळ्यात मोठा हात आहे वैशाली मॅडमचा। आज त्यांनी जे तुमच्यासारख्या सर्व गरीब मुलांना, ज्यांच्या आई वडील खूप लांब आहेत, आई वडील कुठेतरी वीटभट्टीवर काम करतात, आणि आज तुम्ही मुलं कुठेतरी गावामध्ये असे मुलांना आहेत का तुमचं कुठेही प्रगती नाहीये, तर तुमचं पुढचं कुठलं फ्युचर नाहीये, आणि हे तुमची प्रगती करण्याचं, तुमचं फ्युचर करण्याचं काम जर करत असतील तर वैशाली मॅडम करत आहेत। त्याचा मला नेहमी अभिमान राहील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते माझ्या वडिलांच्या अतिशय जवळच होत्या। माझ्या वडिलांच्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा प्रत्येक, माझे वडील सुद्धा त्यांच्या प्रत्येक कुठल्याही गोष्टीत हातभार, कार्यक्रमाच्या याच्यात हातभार लावत होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगेन, मला जेवढा आज इथं तुमच्यात जो वाढदिवस करून आनंद मिळाला, हा आनंद मला आजपर्यंत कधी मिळालेला नाही। तुम्हा सगळ्यांवर मदत करायला आलेली ही सगळी मंडळी आणि त्यांचा वाढदिवस आहे ते वैभव म्हात्रेचे। आज त्यांच्या निमित्ताने रसाळसर आहे, आज त्यांच्या निमित्ताने आमचे पत्रकार बंधू आले, आज त्यांच्या निमित्ताने आमचा प्रेम कुठे गेला आणि त्याचे मित्रमंडळ जे आहेत ते सगळी मंडळी आली, आणि त्यांच्याच निमित्ताने आज त्यांची बहीण आली, मोठी बहीण आली, आज त्यांची मिसेस आलेली आहे। आणि ह्या निमित्ताने धावत पळत मी आले आणि मला सांगितलं की बरं बाबा, म्हटलं चालेल ठीक आहे, मी पोहोचले लवकर येईल, तर मी पण धावत पळत आले तुम्हाला। पण हे कोणामुळे आले? सरांमुळे आले, की सरांनी ते घडवून आणले। तर ज्या पद्धतीने वैभव सरांनी आजचा कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्यांचा जो उद्देश आहे तो खूप सामाजिक बांधिलकीचा आहे। आपल्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करणं, जसं रसाळ सरांनी सांगितलं तसं, की त्यांनी एक नवीन पायंडा आपल्या मुलांसमोर मांडला। त्यांचा मुलगा पण तिथं होता, त्यांचं कुटुंब आहे सगळं इथं आलेलं, आणि हे अशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी करत करत आपण आपले वाढदिवस साजरे केले पाहिजे, हे यांनी आपल्या कृतीतनं दाखवून दिलं। पेण तालुक्यातील 53व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आनंद शाळेचा विद्यार्थी आर्य नीरज साठे यांनी उल्लेखनीय यश मिळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। कोनायसन शाळेच्या परिसरामध्ये 19 आणि 20 डिसेंबर रोजी झालेल्या प्रदर्शनामध्ये त्याने फूट स्टेप पॉवर जनरेशन हे नाविन्यपूर्ण मॉडेल सादर केले आणि त्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय निवड मिळवलेली आहे। पुढे 23 आणि 24 डिसेंबर रोजी सेंट विल्फ्रेड हायस्कूल शेई या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतही आर्यनने उत्कृष्ट सादरीकरण करत पुन्हा द्वितीय क्रमांक प्राप्त केला। त्याच्या प्रतिकृतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पक मांडणी आणि उपयुक्तता यांचे विशेष कौतुक करण्यात आले।
या मॉडेलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. शाळेतील चेअरपर्सन आसावरी दंडवते, मुख्याध्यापिका माधुरी मानकवडे आणि शिक्षक वृंदांनी आर्यचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आर्यचं म्हणजे खूप कौतुक वाटतंय आम्हाला की आज आर्यमुळे आमच्या शाळेचं नाव फक्त म्हणजे तालुका लेवललाच असं नाही तर जिल्हा लेवलवरून आता स्टेट लेवलला फक्त आर्यमुळे आज आनंद शाळा झळकणार आहे आणि त्याबद्दल मला म्हणजे आर्यचं खूप कौतुक वाटतंय आणि अभिमान पण वाटतोय तितकाच. याच्यामध्ये आर्यने घेतलेली मेहनत, त्याच्याबरोबर त्याच्या पालकांनी घेतलेली मेहनत, हे सगळ्याचं म्हणजे फळ आपल्याला आज इथे दिसतंय की आज तो स्टेट लेवलला म्हणजे आमच्या शाळेचं नाव घेऊन चाललेलं आहे आणि त्याबद्दल मला म्हणजे खरंच खूप आनंद होतोय. Hello, my name is Arya Neeraj Sathe. I am in 8th standard. My project name is Footstep Power Generation. Usually, the electricity is generated by radioactive materials that used in nuclear power plant, which is too harmful for human body. Example as air pollution and water pollution. There are some natural resources like solar energy and wind energy. They do not pollute the environment, but solar panel cannot generate electricity when there is no sunlight, and windmill cannot generate electricity when there is low wind flow. So I come up with this project to generate the electricity by human footsteps. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.